हरे नमः. सत्याभिज्ञ कराब्जोत्थान 85 वर्ष पूजकान सत्यप्रमोद तीर्थार्यान नवमिन्याय सुधारतान. माझं नाव संकर्षण कराडे. आत्ता आचार्यांनी माझ्याविषयी खूप काही सांगितलं, पण मला असं वाटतं आज माझा इथून पुढे परिचय जर करून द्यायचा झाला तर जगामध्ये मला हा परिचय आवडेल की मी श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामींचा भक्त आहे. माझ्या बाबांनी मला आज सांगितलं इथे येण्यापूर्वी की आपल्या कुळाची, कुटुंबाची हजारो वर्षांची पुण्य आहे की आज आपल्याला स्वामींजींच्या या विद्यापीठाकडनं निमंत्रण आलं आणि तुला बोलायची संधी मिळाली. मी स्वामीजी हजारो प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर केले, कधी मला स्क्रिप्ट लागलं नाही. मी मनात येईल ते, सुचेल ते, अनुभवात येईल ते बोलत गेलो. पण आज या विद्यापीठात येऊन 4 शब्द बोलायचे म्हटल्यानंतर माझे पाय खरंच लटलट कापतायत. पण मला खात्री आहे तुमचा आशीर्वाद आयुष्यभर माझ्या पाठीशी आहे. मला कशाचंही भय नाही. मी माझे शब्द मांडायचा प्रयत्न करतो. जिथे 3 दिवसामध्ये अभिनय शिकवला जातो, पण अभिनय शिकवता कसा येणार हे स्पष्ट उच्चार तुम्ही आणले कुठून, तर याचं उत्तर परत एकदा घर, कुळ, मूळ इथे येतं. कारण आम्ही उठायच्या आधी आमचे आजोबा पहाटे 4:30 पावणे 5 वाजता पंचसूक्त पवमानाचा अभिषेक करायचे. ते कानावर पडल्यामुळे आमचे उच्चार स्पष्ट झाले. मला जेव्हा कळतही नव्हतं, जेव्हा मी शाळेतही जात नव्हतो, तेव्हा आमच्या आजोबांकडे काही शिष्य यायचे आणि ते, मला आता तो श्लोक किती आठवतोय माहित नाही, पण प्रातरग्निम प्रातरहिंद्रम हवामहे प्रातरमित्रा वरुणा प्रातरश्विना हे ऐकू यायचं, हे कानावरती पडायचं, म्हणून उच्चार स्पष्ट झाले. याच्याशिवाय दुसरं काही कारण नाही. आम्ही कधी कुठली ट्युशन लावली नाही, आम्ही कुठलं वर्कशॉप केलं नाही, कुठल्या अकॅडमीमध्ये गेलो नाही. पण आमच्या कुळाने जी आम्हाला ट्युशन आमच्या रक्तामध्ये भिनवली, त्या कुळामुळे कधीतरी अभिनयामध्ये या उच्चारांचा फायदा झाला. आणि मला अभिमान वाटतो की मी वैष्णव संप्रदायामध्ये जन्माला आलो, माझ्या आईबाबांच्या पोटी जन्माला आलो. मला अभिमान वाटतो. मला कधी कधी खूप वाटतं की आपणही आजकालच्या हिरोंसाठी 6 पॅक करावे. पण मला ते 6 पॅक मिरवण्यात जेवढा अभिमान आहे, तितकाच अभिमान मला माझ्या मुद्रा मिरवण्यात सुद्धा असतो. मुद्रा. आणि माझ्या बाबांनी स्वामीजींकडे एवढं भक्तिपूर्वक पाहिलंय. आम्ही घरी गेल्यानंतर दिवसभर हीच चर्चा करतो की आज स्वामीजी म्हणाले, काय कराडेजी बरं आहे का. हे वाक्य आम्हाला खूप दिवस पुरतं, कारण ते तुम्ही म्हणता. हे वाक्य आमचं पोट भरतं. हे वाक्य आम्हाला धीर देतं, आधार देतं. माझा खाजगी प्रसंग तुम्हाला सांगतो. स्वामीजी आज समोर आहेत. हे कधी तुमच्या समोर सांगायची मला संधी मिळेल मला कल्पना नव्हती, पण आज माझं भाग्य माझ्या पाठीशी उभं आहे. माझी पत्नी सौ शलाका गरोदर होती. तिच्या पोटामध्ये जुळी बाळं होती. ती 5व्या महिन्याची गरोदर असताना तिला झाला कोरोना आणि डॉक्टर म्हणाले परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही फार आशा बाळगू नका, तयार राहा. मी तेव्हा माझ्या नाटकाच्या दौऱ्यावरती बाहेरगावी होतो. आमच्या बाबांची मात्र भक्ती खूप. हनुमत कवचाचे पाठ करा, रामरक्षेचे पाठ करा, हे सगळं घरामध्ये चालू होतं. एके दिवशी त्यांना राहवलं नाही. त्यांनी आचार्यांपैकी कुणाला तरी फोन केला आणि म्हणाले स्वामीजीशी 1 मिनिट फक्त बोलायचंय. 1-2 दिवस संपर्क झाला नाही. 3ऱ्या दिवशी स्वामीजींचा स्वतःहून फोन आला. स्वामीजी म्हणाले बोला कराडे. बाबा म्हणाले संकर्षणची पत्नी गरोदर आहे, तिच्या पोटात जुळी बाळ आहेत, 5वा महिना चालू आहे, तिला कोरोनाची लागण झाली आहे, आशीर्वाद द्या. स्वामीजी म्हणाले काळजी करू नका, प्रसूती उत्तम होईल. आम्हाला बळ मिळालं. आज माझी बाळं 3 वर्षांची आहेत आणि याचं सगळं संपूर्ण श्रेय स्वामीजींचं आहे. आणि हा विचार करून आमचे बाबा, बरं भगवंताची कृपा किती. जुळी झाल्यानंतर कधी 2 मुली होतात, 2 मुलं होतात. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी मुलं रामाने दिले. माझ्या बाबांनी मुद्दाम बाळाचं नाव ठेवलं सर्वज्ञ. मला म्हणाले हे स्वामीजींचं नाव आहे, सर्वज्ञ. या श्रद्धेने आम्हाला तुमच्याकडे पाहता येतं आणि आनंद मिळतो की आम्ही या कुळामध्ये जन्माला आलो. या कवितेचं शीर्षक आहे सत्यात्मतीर्था आशीर्वाद देई. न भूतो न भविष्यती हा अवतार झाला, आम्हा वैष्णवांचा उद्धार केला. न भूतो न भविष्यती हा अवतार झाला, आम्हा वैष्णवांचा उद्धार केला. मनुष्य रूपाने हा भगवंत भूई, सत्यात्मतीर्था आशीर्वाद देई.
कधी सूर्य भासे कधी चंद्रकोर, कधी सूर्य भासे कधी चंद्रकोर, तेजस्वी तपस्वी संन्यासी थोर, पाहुनी तेज मन शांत होई, सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई. पवित्र करते असे मुद्रा दान, पवित्र करते असे मुद्रा दान, भाग्याने घडे गंगा तिरी दंड स्नान, मूलराम पूजेत स्वतः राम येई, सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई. काय मी देऊ तुला गुरु राया, हा जन्म तुझा ही तुझीच काया, प्रत्येक श्वासात तुझे स्मरण होई, सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई. रक्षक तू मज जीवनाचा, कलियुगी अवतार वामनाचा, रक्षक तू मज जीवनाचा, कलियुगी अवतार वामनाचा, ब्रह्मचारी हनुमाना सम तुझ्या ठाई, सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई, सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई. आज जेवढं काही घाबरत घाबरत विचार करत करत मांडायचा प्रयत्न केला ते सगळं स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो आणि एक मागणं मागतो की इथून पुढच्या प्रवासालाही तुमचे शुभाशीष द्या. मी मन लावून आचरण होईल तितकं छान करून सादर करण्याचा प्रयत्न करीन, चांगलं चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करीन, मांडण्याचा प्रयत्न करीन, अभिनय करायचा प्रयत्न करीन. मला आज इथे या विद्यापीठात बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सगळ्या आचार्यांचे मनापासून आभार मानतो. तुमची कृपादृष्टी अशीच ठेवा. माझ्या आईवडिलांचे आभार मानतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या बोलण्यामध्ये इथे थांबतो. हरी सर्वोत्तमा वायू जीवोत्तमा. धन्यवाद.